तालमयी झाकीरभाई या चित्रमालिकेत आज ज्यांचं आपण मनोगत ऐकणार आहोत ते आहे पुण्यातील सुप्रसिद्ध तबलावादक विद्यानंद देशपांडे. विद्यानंद देशपांडे झाकीरभाईंविषयी बोलताना म्हणतात, गेल्या वर्षी 14 डिसेंबरला मी माझ्या नेहमीच्या तबला दुरुस्ती करणाऱ्या जावेद म्युझिकल्स या दुकानात गेलो होतो. तिथे बोलता बोलता उस्ताद झाकीर हुसेन यांचा विषय निघाला. तेव्हा जावेद म्हणाला की झाकीरबाईंची तब्येत बरी नसल्यामुळे त्यांचे यावेळेसचे भारतातील कार्यक्रम रद्द झालेत आणि दुर्दैवाने दुसऱ्याच दिवशी झाकीरबाईंच्या निधनाची सर्व संगीतप्रेमींना हादरवून टाकणारी बातमी आली. आता या गोष्टीला जवळजवळ वर्ष होत आले आहे, पण आजही कुठे तबला वाजवताना ऐकला पाहिला तरी झाकीरबाईंची प्रकर्षाने आठवण येते. तबला वादकांचे मेरुमणी उस्ताद अहमदजान थिरकवा यांच्यानंतर तेवढीच किंबहुना काकणभर सरसच लोकप्रियता मिळवणारे तबलावादक म्हणूनच झाकीरबाई ओळखले गेले. त्यांच्या वादनाबद्दल बोलण्याची माझी नक्कीच पात्रता नाही, पण मला त्यांच्या वादनापेक्षाही भावलेला गुण म्हणजे त्यांची विनयशीलता. इतकी अफाट लोकप्रियता मिळाल्यानंतरही त्यांचे पाय जमिनीवरच राहिले. कधीही इतर कलाकारांबद्दल असूयेची भावना त्यांच्या बोलण्यातून अथवा कृतीतून कधीच दिसली नाही. आपल्या विद्वत्तेचा त्यांनी कधीही डंका पिटला नाही. झाकीरबाईंचे अनेक कार्यक्रम प्रत्यक्ष किंवा टीव्ही किंवा अन्य माध्यमातून पाहिले, पण तबला वादनासाठी स्टेजवर येताना कधीही त्यांनी कोणाची मदत घेतल्याचे कधीच दिसले नाही. नेहमी एका हातात अडकवलेल्या 2 चुमळी आणि उजव्या हातात तबला व डाव्या हातात डग्गा असाच त्यांचा स्टेजवर प्रवेश व्हायचा. आपले वडील उस्ताद अल्लारखा साहेबांप्रमाणेच तबल्यातील नादमाधुर्य त्यांनी कधीही कमी होऊ दिले नाही. वादन करताना प्रसन्न मुद्रेमुळे त्यांचे वादन किंवा साथसंगत कधीच कंटाळवाणे झाले नाही. ते स्वतः त्यात आनंद घ्यायचे आणि प्रेक्षकांना त्याच्या कितीतरी पट वाटायचे असे म्हणल्यास अतिशयोक्ती होणार नाही. कोणत्याही गायन किंवा वादन प्रकाराला त्यांनी केलेली साथ अत्यंत संयमित असायची, कारण आयुष्यभर त्यांनी तबला हे साथीचे वाद्य आहे याचे भान जपले, जे आजकाल जरा अभावानेच आढळते हे खेदाने म्हणावं लागते. कलेच्या किंवा संगीताच्या क्षेत्रात जातीभेद अथवा धर्मभेद मानणे हे निषिद्ध आहे, पण आजकालच्या गढूळ झालेल्या सामाजिक परिस्थितीत असा भेद होतोय. पण व्यक्तिशः माझ्या मनात मात्र कधीच असा विचार शिवला नाही, कारण झाकीरबाईंची अल्ला इतकीच गणपती आणि सरस्वतीवरती श्रद्धा होती. सा व नी संस्थेने पुण्यात आयोजित केलेल्या झाकीरबाईंच्या एका कार्यक्रमाचे उद्घाटन पुण्यातले बुजुर्ग तबलावादक पंडित विनायकराव थोरात यांच्या हस्ते झाले होते. त्यावेळी झाकीरबाईंनी त्यांच्या पायांना स्पर्श करून आशीर्वाद घेतला होता. आपल्यापेक्षा वयाने ज्येष्ठ कलाकाराचा मान राखण्याची त्यांची ही कृती खूप काही सांगून जाते. ते ज्या गतीने वादन करीत ते पाहून अमेरिकेत त्यांच्या हाताबद्दल संशोधन केले गेले आहे असे ऐकले आहे. आचार्य अत्र्यांच्या शब्दात सांगायचे तर झाकीरबाईंसारखे कलाकार 10,000 वर्षात एकदाच जन्माला येतात. शेवटी पु ल देशपांडेंच्या शब्दात सांगायचे तर परमेश्वरानं न मागता ही अनमोल देणगी आमच्या पदरात घातली होती आणि न सांगता परत नेली. झाकीरबाईंच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. धन्यवाद. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अमोल काळे या माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.